त्याला मी तळून घेणार आहे. त्याच्यात कॉर्नफ्लॉवर आपण जसं टोफूसाठी टाकलं होतं तसंच बटाट्यामध्ये पण आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावूया. आणि बरं, हे जेव्हा आपण उकळले होते बटाटे तेव्हा पाण्यामध्ये किंचित मीठ टाकायचं आहे, म्हणजे मीठ थोडं आतपर्यंत बटाट्यामध्ये शिरेल त्या दृष्टीने. त्याचबरोबर ना मी इथे एक काम करतो, थोडंसं कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालतोय. स्टॉकच टाकू आपण. आता रंग यायला लागलेला आहे बटाट्यांना. आता हे बटाटे तळलेले आपण आपल्या या सॉसमध्ये टाकणार आहोत. थोडंसं आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत. कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी आहे, आपला जो सॉस आहे त्याला थिकनेस देण्यासाठी किंचित कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आपण. थोडं व्हिनेगर सगळ्यात शेवटी. बस. लांब जी कांद्याची पात आहे ती पण आता टाकतोय मी. थोडंसं सॉल्ट. चला, ही डिश आपली तयार झालेली आहे शांघाय स्टाईलमध्ये. बटाटे आणि मशरूम, पटॅटो मशरूम शांघाय स्टाईल रेडी आहे. ते इथे ठेवतोय मी. इथे आपण टोफू फ्राय करून घेतलं आहे. सॉल्ट अँड पेपर टोफू पण करून घेऊया. आता एक काम करू आपण, एकाच वेळी 2 पॅन चालू केलेले आहेत. एका ठिकाणी आपण करणार आहोत सॉल्ट अँड पेपर टोफू आणि इकडे आपण करू स्टर फ्राईड व्हेजिटेबल. माझ्याकडे ज्या भाज्या आहेत त्याला स्टर फ्राय करूया. दोन्ही पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. सॉल्ट अँड पेपर टोफूसाठी आपण थोडंसं जिंजर गार्लिक, आलं लसूण आपण दोन्ही पण चॉप केलेलं याच्यात टाकतोय. आणि लसूण थोडं जास्ती प्रमाणात आहे, आलं कमी आहे. आणि बारीक चिरलेला कांदा पण याच्यात टाकतोय आपण. या इकडे पण आपण स्टर फ्राईड व्हेजिटेबल करतोय. 1-2 चमचे आपण लसूण टाकलेलं आहे आणि 1 चमचा आलं आहे. त्याचबरोबर मोठे कांद्याचे तुकडे टाकतो याच्यात. काय आहे की आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पण हॉटेल्समध्ये वगैरे असे जर मोठ्या रेंजवर 5-6 हंड्या किंवा मोठे पॅन्स चालू असले की आम्हाला जरा बरं वाटतं, हां काहीतरी चाललं आहे. नाही तर मग काय 1-1, 2-2 याच्यात मजा येत नाही. असं चालू व्हायला असलं पाहिजे नेहमी, मजा येते. याच्यात टाकतो चिली फ्लेक्स, थोडं चिलीज, हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत. त्याला मी जरा लसूण थोडंसं ब्राऊन करून घेतलं आहे, कारण की याला खूप जास्ती काही गोष्टी याच्यात टाकत नाहीत आपण, पण त्याला चव देणारी ही गोष्ट ती आहे म्हणजे लसूण आहे याच्यामधला स्टर फ्राईड व्हेजिटेबलमध्ये. त्याच्यामुळे तो थोडासा ब्राउनिश करून घेतलेला आहे. कलर्ड पेपर्स टाकलेले आहेत. तिखट टाकायच्या आधी गॅस बंद करायचा असतो, नाही तर तो जळतो. ओके. वाव. आता थोडी त्यातली भाजी घाल करा. बस रेडी. येस. सरस वास आलाय. आता यात काजू घालायचे म्हणजे भाजी तयार. रेडी टू सर्व. खायला सुरुवात. हे कशाबरोबर आपल्याला खाता येईल? आपल्याला पोळी बरोबर खाता येते, तांदळाच्या भाकरी बरोबर खाता येते, भाताबरोबर पण खाता येते, किंवा गरम भाताबरोबर मस्त आहे. करून बघा. म्हणजे आधी लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोकणी थाळी स्पेशल अळूची पातळ भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला अळू, चिंच गुळाचा कोळ, बेसन, काजू, मेथीचे दाणे, हिंग, मोहरी, आलं मिरची पेस्ट, जिरेपूड, धनेपूड, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मेथीचे दाणे, चिरलेला अळू आणि पाणी घालून वाफवून घ्यावं. वाफवल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा बेसन, थोडेसे पाणी, धनेपूड, जिरेपूड, आलं मिरचीची पेस्ट, लाल तिखट, चिंच गुळाचा कोळ, पाणी आणि मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. फोडणी पात्रात तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून तयार फोडणी अळूच्या मिश्रणात घालावी. त्यानंतर काजू घालून एकजीव करून अळूची पातळ भाजी तयार करून घ्यावी. चला, सगळं व्यवस्थित लिहून घेतलं ना?
नुसतं हो म्हणू नका. काय आहे, तुम्हाला कळेल अशा अक्षरातल्या कोंबडीचे पाय नको आणि अगदी मोत्याचे दाणे नसले तरी चालतील, फक्त कळेल असं लिहा. ओके, आता पुढची रेसिपी काय? पुढची रेसिपी कुळथाची उसळ. कुळथाची उसळ. मला साहित्य सांगता काय? साहित्य हे मोड आणलेले कुळीत आणि शिजवून घेतले. बरं. हा गुळ आहे, कोथिंबीर आहे, ओला नारळ खवलेला, जिरं, मोहरी, हिंग, गोडा मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. साहित्य बघले जाऊया कृतीकडे. काय करायची कृती? तेल आपण तापलेलं आहे. फोडणी करायची आधी. पहिली फोडणी. मोहरी, हिंग, हळद. मोहरी, हिंग, हळद. तुमचं साधारण दिवसाचं रुटीन काय असतं? दिवसाचं रुटीन म्हणजे रोजच्या स्वीटमार्टच्या पोळ्या असतात. किती? रोजच्या 30 ते 40 अशा पोळ्या असतात आणि बाकीच्या बारीक सारीक ऑर्डर सारख्या चालू असतात. ओके, आता हे आपण काय काय केलं याच्यात प्रक्रिया? याच्यामध्ये मोड आणलेले कुळीत आहेत आणि त्याला शिजवून घेतलं थोडंसं पाणी घालून. आता त्याच्यावर लगेच ओला नारळ. गॅस बारीक करून गोडा मसाला, लाल तिखट, थोडंसं जिरं. जिरं घातलं. आता मीठ. आता मीठ. ओके, हे सगळं. आणि गुळ कधी घालायचा? गुळ घालायचा ना, जरा ढवळून घेऊ. मग गुळ घालून पाणी घालायचं थोडंसं. आता गुळ घालू. थोडं पाणी. ही त्यामानाने सोपी रेसिपी आहे एकदम, है ना? एकदम. आता कसं आहे की ही बेसिक रेसिपी झाली. आता या बेसिक रेसिपीमध्ये तुम्ही तुमचं डोकं लावा आणि तुम्हाला जसं वेगळं काय काय अजून व्हरायटी करता येते बघा. अजून काय करता येईल? आता कोथिंबीर घालायची. भाजी तयार. रेडी टू सर्व. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोकणी थाळी स्पेशल कुळथाची उसळ करण्यासाठी लागणारं साहित्य: मोड आणून शिजवलेले कुळीत, गूळ, खवलेलं ओलं खोबरं, जिरं, मोहरी, हिंग, गोडा मसाला, लाल तिखट, हळद, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद, मोड आणून शिजवलेले कुळीत, खवलेलं ओलं खोबरं, गोडा मसाला, लाल तिखट, जिरं, मीठ, गूळ, पाणी आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट परतून कुळथाची उसळ तयार करून घ्यावी. चला जाऊया आता पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय? फणसाची भाजी. फणसाची भाजी. घरातल्या लोकांना कुठली भाजी आवडते हो? घरातल्या लोकांना तिन्ही भाज्या आवडतात. तो तुमच्या इंजिनियर मुलाला पण सगळं अगदी अगदी सगळं. त्याचे काही नखरे नाही? आहेत थोडे, तेच नको आहेत थोडे. काय पण सगळ्यात महत्वाचं उकडीचा मोदक खात नाही अजिबात. खात नाही? उकडीचा मोदक खात नाही? माझ्याकडे मी तुला कसा खायचा तो शिकवतो. तर कसा खायचा हे पण आधी डोळ्याने असं 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 वाफाळल्या घ्यायचा मोदक, तसं उघडायचा आणि त्यात असं साजूक तुपाची अशी धार घालायची, तो बंद करायचा आणि अच्छा 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 करायचा की आतमध्ये सगळीकडे असं पसरतं सगळे, मग खायचा. ओके, लक्षात ठेव. आता आपण काय बनवतोय? फणसाची भाजी. फणसाची भाजी. मला साहित्य सांगता? फणसाची भाजी हा शिजवून बारीक चिरलेला भाजीचा फणस आहे. हे ओला नारळ आहे, सुकी लाल मिरची, कोथिंबीर, काजू, गूळ, हळद, मोहरी, हिंग, लाल तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघले तर जाऊया कृतीकडे. पण तेल तापायचंय मंडावळी. काय आहे, मला मोदक म्हणून मला एक आठवली गोष्ट की मोदक जेव्हा गरम गरम आपण कुकरमधून काढतो किंवा असे बाहेर काढतो, उकडीचे मोदक वगैरे आपण म्हणतो, ते खाताना इतकी मज्जा येते ना. पण काय नुसते उकडीचे मोदक खायचे नसतात, पुढचा मागचा भाग वगैरे सगळं सागर संगीत करायचं असतं आणि मग ते खाऊन झाल्यानंतर अशी झोप येते ना, मग डुलकी लागते त्यानंतर, गरजेचे असते. बघा नुसतं विचाराने मला डुलकी लागलेली आहे, येते. तुम्हाला जे पाहायचं आहे, रात्याची लाल तांदळाची रात्याची भाकरी आणि आपलं तिखट मटण, पाया सुक्का.